आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज। वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही। घटनेत 2 प्रवासी जागीच ठार, 3 प्रवासी गंभीर जखमी, 6 प्रवासी किरकोळ जखमी। जखमी प्रवाशांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। जालन्याच्या नावा शिवारात एसटी बस व आयशर गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे। या घटनेत 2 प्रवासी जागीच ठार झाले असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर 6 प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली आहे। मालेगावहून माहूरगडाकडे जाणाऱ्या एसटी बसला जालन्याच्या न्हावा शिवारात आयशर गाडीची जोरदार धडक बसली। यात 2 जण जागीच ठार झाले। या अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत। दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। आयशर गाडी चालक हा मद्यपान करून गाडी चालवत होता, असं बस चालक विजय आव्हाड यांनी म्हटले। अपघात घडल्यानंतर तालुका जालना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे। वृत्त संकलन संतोष खाबिया। दादा, मला काय सांगणार, कसा अपघात झाला? समोरचा आयशरवाला पिलेला होता। तो समोरूनच जवळजवळ 200-500 मीटरच्या अंतरावर असतानाच खेळत येत होता। मी बस उभी करून दिली माझ्या साईडवरती, पण बसमधले प्रवासी ज्या वेळेस आरडायला लागले ना, मामा मामा बाजूला घ्या बाजूला घ्या, म्हणून मी ह्या साईडला ओढली गाडी, तरी तो येऊन धडकलाच गाडीवर। काय करणार आहे? बसमध्ये किती प्रवासी होते? साधारण बसमध्ये 70च्या आसपास होते, 60 ते 70 प्रवासी होते बसमध्ये। किती जणांना इजा झालेली आहे? कोणी मयत झाले? इजा 7 ते 8 लोकांना झालेली। तुम्हाला कोणी गाडी होती? नांदगाव आगार, माहूर। बस ड्रायव्हर? मी स्वतः बस ड्रायव्हर। कंडक्टरला लागलेलं आहे, दवाखान्यात नेलेलं आहे। ते पळून गेले लगेच। कोणाचा? माझा विजय एकनाथ आव्हाड। दादा, मला काय सांगणार, नावामध्ये अपघाताची घटना घडलेली आहे, प्रत्यक्षदर्शी तुम्ही हा अपघात पाहिलेला आहे, काय सांगणार, कसा होता? ॲक्सिडेंट पाहिलेलं आहे, पण 5-6 जण आम्ही टाकलेले आहेत ॲम्ब्युलन्समध्ये। किती प्रवासी मयत झाले माहिती? मयत 2 आहे आणि 5-6 जण सिरियस आहेत। बरं, कसा घडला अपघात? बस जालन्याकडून येत होती आणि सिंदखेडराजाकडून आयसर होता। काय नाव होतं? अनिल पवार। नांदगाव ते माहूरगड जाणारी बस आणि सिंदखेड राजावरून जालन्याकडे येणारा कंटेनर 407 आयशर हे धडक झालेली आहे। त्या धडकेमध्ये बसमधील 2 प्रवासी जागेवरच मयत झालेले असून 3 प्रवासी गंभीर जखमी आहेत। त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात जालना येथे पाठवलेले आहे। तसेच उर्वरित किरकोळ जखमी असलेल्यांनाही उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे। साधारणतः किती किरकोळ जखमी प्रवासी आहेत? 6 किरकोळ जखमी प्रवासी आहेत। प्रवासी जी वाहतूक खोळंबलेली आहे, याबद्दल काय? सदरचं वाहतूक जी खोळंबलेली आहे त्यासाठी आम्ही रस्ता सुरळीत करून वाहतूक सुरळीत करीत आहोत। एक 5 मिनिटांमध्ये वाहतूक सुरळीत होऊन जाईल। क्रेन वगैरे मागवले? क्रेन मागवलेली आहेत, क्रेनचीच वाट बघतोय। ते क्रेन आली की आम्ही रस्ता सुरळीत करून घेऊ।